नाही, बरं झालं, कारण मी मगाचपासून हेच बोलत होतो की आमची भूमिका ही लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. संभाजीराजांचा मी आभारी आहे की त्याने याच्यातली वस्तुस्थिती आपल्या मार्फत आता महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या समोर मांडली. गेल्या वर्षीपासून या संदर्भामध्ये जी भूमिका मी घ्यायची आहे, शिवजयंतीच्या बाबतीमध्ये असेल, शिवपुण्यतिथीच्या बाबतीमध्ये असेल किंवा राज्याभिषेक सोहळ्याच्या बाबतीमध्ये असेल, ती भूमिका शिवभक्त म्हणून घेत असताना सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा या बाबतीमध्ये सरकारचा सहभाग कशा पद्धतीने राहील याचा प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये मला करता आला. रायगड जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष होतो त्यावेळेला सुद्धा शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावरती जाऊन मी त्या ठिकाणी नतमस्तक होत होतो. पुढे हीच भावना सरकारची राहील, व्यक्तिगत माझी राहील आणि सरकारच्या या भूमिकेशी केंद्र सरकारची संमती निश्चितपणाने मिळवली जाईल. एवढंच नव्हे तर आता आम्ही हाही प्रयत्न करतो आहोत की रायगड किल्ला हा राज्य सरकारच्या ताब्यामध्ये द्यावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटच्या म्हणजे मंत्रिमंडळामध्ये या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरती पंतप्रधानांच्याकडे आम्ही ही मागणी करणार आहोत की याच्या पुढे हा किल्ला हा जो आज संरक्षित ही जी वास्तू आहे जी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे आहे ती राज्य सरकारकडे द्यावी आणि मग शिवसृष्टी आणि तत्सम त्या ठिकाणी शिवभक्तांना तिथे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला तितक्याच पद्धतीने रोमांचक पद्धतीने कळावा या भूमिकेशी आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आहोत. रावते साहेब, तटकरेंचं भूमिका ही शासन म्हणून आहे. शिवभक्त म्हणून त्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे, परवानगी तर आम्ही आणूच, आम्हाला विश्वास आहे. पण जर समजा नाही आले ते महाराष्ट्रातले आम्ही सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळे शिवभक्त आहोत. वेळ पडली तर आम्ही सगळं पडू आणि संभाजी महाराज जे गेले 7-8 वर्ष सातत्याने जो प्रयत्न करते त्याने ठामपणे उभा राहून आम्ही ही राज्याभिषेक सोहळा साजरा करूच. मग त्याकरता एखाद्या वेळेला मंत्रिपद त्यागायचे त्यांचा विषय नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते काय राष्ट्रीय काँग्रेसचे नाही आहेत. मंत्रिपदावर त्यांच्या गदा येण्याकरता असं काय केलं तर आम्ही करूच असं एक ठाम असा वर्धनिर्धार एकदा सरकारने दाखवला ना तर वाटतं की बाबा हे सरकार सुद्धा त्या भावनेने निवडवलं आहे. बघू करू म्हणजे जाणून ते असं दपकत करायचं. महाराजांच्या बाबतीत दपकत करूच नका. सुनील भाऊ, मी तुम्हाला आम्ही सगळेच ओळखतो, तुमच्याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही आणि कारणही नाही आहे. महाराजांना मात्र मी धन्यवाद देतो की त्यांनी हे लोकाभिमुख सोहळा करण्याचा जो प्रयत्न केला. पण मेघडंबरीमध्ये महाराजांचा पुतळा कुठला बसवावा हाही वाद लवकर संपला. तटकरे प्रयत्न संभाजी राजांनीच केलेला आहे. तटकरे साहेब, आपल्याकडे वेळ फार थोडका आहे. एक पुन्हा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. जी परवानगी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात आणि शासन प्रयत्न करणार आहे तो फक्त या शिव राज्याभिषेक सोहळ्यापुरताची आहे का या पुढच्या सर्व शिवराज्याभिषेक सोहळ्यांच्यासाठीची परवानगी असेल? या पुढच्या सर्व शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ती परवानगी असेल. एवढंच नव्हे तर संभाजी राजाने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यापुढे राज्य सरकारच्याच वतीने शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी व्हावा ही सरकारची स्पष्टपणा. शेवटचा आपल्याकडे 1 मिनिट उरलेला आहे. मी संभाजीराजे छत्रपतींकडे जातो. राजे, आपण याच्याबद्दल काय सांगाल? शेवटचा आपला मिनिट उरलेला आहे. आपण काय आवाहन करू इच्छिता का शिवभक्तांना यासाठी, या निमित्तानं? मला एवढं शिवभक्तांना आवाहन करायचंय की ज्या ठिकाणी हे जे राजसदर आहे, ज्या ठिकाणी हा राज्याभिषेक सोहळा होतो याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. खरं, याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं स्वातंत्र्य निर्माण केलं. खरं, याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार सुरू केला. म्हणून माझी शिवभक्तांना एवढीच विनंती आहे की कुठेही शिवराज्याभिषेकच्या ठिकाणी गालबोट लागू नये. आपण शांत पद्धतीने आपण शिवराज्याभिषेकसाठी यावं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा नुसता शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा म्हणावं ते तुम्ही, पण ते नुसतं म्हणण्यापेक्षा त्यांचा विचार आत्मसात घेऊन रायगडमधून आपण जावं. ही माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे. अतिशय समर्पक अशी भूमिका इथे मांडलेली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी आणि ही खरोखरच आशा आहे की लवकरात लवकर या संदर्भातला हा तांत्रिकतेचा भाग मिटेल आणि शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय थाटात आणि दिमाखात पार पडेल. आणि या निमित्तानं या चर्चेत सहभागी झालेल्यांचे मी आभार मानतो आणि तटकरेंना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात आणि आशा बाळगूया की ते केवळ यासाठी नाही तर पुढच्या अनेक वर्षांसाठी यावश्चंद्र दिवा करो ज्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी दिवस येतील त्याच्यासाठीची परवानगी आता यापुढे कदाचित मागावी लागणार नाही केंद्र सरकारकडे किंवा पुरातत्व खात्याकडे. या चर्चेत सहभागी झालेल्यांचे मी आभार मानतो. इथेच आपण थांबूया स्टार माझा विशेषमध्ये. तुम्ही पाहत रहा स्टार माझा.